वेलकम टू कोंडकर फॅमिली ब्लॉग. आज सकाळीच बच्चू खाली आला आणि सगळेजण आपापला डबा घेऊन कामाला सुद्धा गेले आणि हे सगळं मी इथे आवरत होती. सगळे गेल्यानंतर हे सगळं आवरायचं काम चाललेलं होतं माझं. त्याच्यानंतर झाडू बिडू मारून घेतला आणि सगळं नीटनेटकं ठेवलं आणि त्याच्यातच बच्चूची पण तिकडे मस्ती चालू होती. ती तुम्हाला दिसली नसेल, दिसतही नाही आहे. आणि हे सगळं आवरून ठेवलं सगळं नीटनेटकं. माझा जुना मोबाईल भेटला जो टच होत नव्हता, पण अचानक काय माहीत नाही चार्जिंगला लावून ठेवला तर थोड्या वेळाने टच व्हायला लागला आणि तेवढ्यात मोबाईल घेतला म्हणून बच्चू आला म्हणून मी परत मोबाईल ठेवून दिला. त्याला आळस येत होता खूप आणि मग झाडू बिडू परत मारून घेतला नीटनेटकं. बच्चू चाय पितोय, ही बसली आहे ननंदबाई आणि अमोल भाऊ झोपले. बच्चू मला नको, तू खा. ही पोरगी मला 2 दिवस झाले सांगते तुम्हाला मी हॉस्पिटलला घेऊन जाते. मी येते तुमच्यासोबत हॉस्पिटलला, आणि ती अजूनपर्यंत माझ्यासोबत आलेली नाही आणि ना मला जाऊन दिलेलं आहे. आज आज तरी जाऊया का? आज जाऊया, आज जाऊया काय? बघा ही पोरगी कशी करते, बोलत पण नाही. बच्चा माऊला सांग ना हॉस्पिटलला जाओ जाके आओ. आज हे कपाट बेड दुसरीकडे त्याची जागा शिफ्ट करायचा प्लॅन चाललेला आहे, तर बघूया थोड्या वेळाने शिफ्ट करू. आमच्याकडे हे प्रमुख पाहुणे आलेत. चालले कुठे? प्रमुख पाहुणे गेले सुद्धा. बिल्डिंगचं पण आमचं काम करायला घेतलं आजपासून, त्याच्यामुळे आम्हाला यायला जायला पण आता रस्ता नाही आहे. आता यायचं जायचं असेल तर हा पाठचा दरवाजा चालू केलेला आहे. हा बघा, हा तुम्ही बघू शकता, हा दरवाजा चालू केलेला आहे. आता इकडून यायचं जायचं आणि हा आमचा रूम आहे इथेच. बघू शकता तुम्ही, इथे काम चाललेलं आहे आमचं, आमच्या बिल्डिंगचं. आणि इथे आमचं पार्सल आलेलं होतं, म्हणजे माझं पार्सल आलेलं होतं, त्याच्यामुळे त्याची अनबॉक्सिंग चाललेली होती आणि त्याचासुद्धा भाऊंनी व्हिडिओ काढला. सो मी लिपस्टिकचा सेट मागवला होता, त्याचे शेडसुद्धा खूप सुंदर आले होते. आणि रात्री आमचं जेवण झालं आणि मधला ब्लॉग मी नाही करू शकले. रात्री जेवण झालं आणि इथे भांडी घासत होती.
पटापट भांडी आवरून घेतली, घासून घेतली, स्टँडला लावली आणि आजचा व्लॉग इथेच एंड करते. आणि जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर प्लीज कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि प्लीज चॅनलला सपोर्ट करा.